मुलीचं वय 114, वडिलांचं वय 43. त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो. काहीही चालू आहे. त्या नवी मुंबईचे आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत. कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मला असं वाटतं ही देशभर सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी सुरू आहे, प्रत्येक मतदारापर्यंत समजले. परवा दिवशी तर मी त्या वोटिंग मशीन बद्दल बोललो. मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. मी हे गेले 2017 पासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. अशा प्रकारच्या साधी गोष्ट आहे. 232 आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल, महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल, महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल, सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल, निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसा आलो निवडून. पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार. हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा.